नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील MBBS आणि BDS ॲडमिशन काउन्सिलिंगचा जो शेड्यूल आहे तो आज CET सेलकडून पब्लिश करण्यात आलेला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्या शेड्यूलविषयी माहिती घेऊया. जर तुम्हाला महाराष्ट्रात MBBS आणि BDS साठी अप्लाय करायचं असेल तर हे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्ही महाराष्ट्रात MBBS आणि BDS ला ॲडमिशन घेऊ शकणार नाही. आणि जर तुम्हाला BMS आणि BHMS ला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी सुद्धा नव्या वेळापत्रक येणार आहे, तर ते देखील मी तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन. तर तुम्ही इथे बघू शकता, हा आपल्याला एक टेंटेटिव्ह शेड्यूल लिहिलेला आहे. तर आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे केव्हा करायचंय, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी 6 तारीख दिलेली आहे. 6 ते 12 तारखेपर्यंत आपण करू शकतो. ओके, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशासाठी? फॉर MBBS अँड BDS कोर्सेस ओनली. ओके, आता 12 तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यानंतर पुढचं आपल्याला ही पेमेंट आहे रजिस्ट्रेशनची फीस. तरी फीस पेमेंट आपण केव्हापर्यंत करू शकतो, तर ते 13 तारखेपर्यंत करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे ज्या काही आपले जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत त्याची कलर्ड स्कॅन कॉपी आपल्याला अपलोड करायची. तर ती तारीख केव्हा आहे, 6 पासून तर 13 पर्यंत. बरोबर. आता जे डॉक्युमेंटची लिस्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे, तर त्या डॉक्युमेंटचे आपल्याला काय करायचे, कलर्ड एक स्कॅन कॉपी जी आहे PDF ती आपल्याला बनवून ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची प्रोसेस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड आणि स्क्रुटिनी सेंटर. ओके, तर ती असणार आहे 7 तारीख ते 14 तारखेपर्यंत. 6 तारखेला तुम्ही फॉर्म भरला, 7 तारखेपासून तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स लिस्ट, म्हणजे महाराष्ट्रात किती जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची जी लिस्ट आहे ती आपल्याला पब्लिश होणार आहे आणि ती कळणार आहे 15 तारखेला. ओके, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ती पण आपल्याला 15 तारखेला समजणार. आणि सबमिशन ऑफ ग्रॅव्हियन्स एक दिलेला आहे, तर तो आहे 16 ते 17 तारखेच्या दरम्यान. त्यानंतर ग्रॅव्हियन्स वगैरे झाल्याच्या नंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती समजणार आहे आपल्याला 18 तारखेला. बरोबर. 18 तारखेला जेव्हा आपल्याला फायनल मेरिट लिस्ट समजली की त्यानंतर आपल्याला येणार आहे सीट मॅट्रिक्स. ओके, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर ग्रुप ए. आता ग्रुप ए मध्ये येतात MBBS आणि BDS कोर्सेस, तर ती येणार आहे आपल्याला 18 तारखेला. त्यानंतर 18 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स आली. ऑनलाईन चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स फिलिंग जी आहे तर ही सुरू होणार आहे 19 तारखेला. 19, 20, 21 आणि 22 असा 4 दिवसाचा आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे ऑनलाईन चॉईस फिलिंगसाठी. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊट 1 म्हणजे जी सिलेक्शन लिस्ट आहे ती आपल्याला येणार आहे ही 23 तारखेला. ओके, आणि जर तुमचं त्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी जो टाइम पिरियड दिलेला आहे तो 24 तारीख ते 28 तारखेपर्यंत आपले पूर्ण जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे विथ सिलेक्शन लेटर आपल्याला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं असतं तेव्हा. ठीक आहे. तर हा शेड्यूल होता एकंदरीत आपल्या महाराष्ट्रातील ऍडमिशन प्रोसेसचा. आता इथे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तर ते इन्स्ट्रक्शन देखील तुम्ही काळजीपूर्वक वाचणं आहे. ठीक आहे. ही एकंदरीत नोटीस होती. आता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे तसं महाराष्ट्रातील MBBS BDS कोर्सेससाठीचं, आणि बऱ्यापैकी पहिला किंवा दुसरा दिवस असेल तर वेबसाईट व्यवस्थित चालणार नाही. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना काळजीपूर्वक जी माहिती भरताय ती एकदा बघणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमचा कोटा कोणता आहे, त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे, कॅटेगरीचे डॉक्युमेंट अपलोड करताना देखील तुम्ही काळजीपूर्वक करायचे आहेत. नाहीतर काय होईल की ऐन वेळेस तुम्ही चांगलं कॉलेज लागेल तुम्हाला आणि तिथे गेल्यानंतर फॉर्म जर चुकलेला असेल तर ऍडमिशन रिजेक्ट देखील होऊ शकतं. ठीक आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल देखील करू शकता. थँक्यू.